राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालय ओपनिंग झालेलं आहे। याचा फायदा मंदाना परिसरातील गावात पक्षवाढीसाठी होणार आहे का? आज या शहादा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये आमच्या पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रकाश भाऊराव पवार यांनी त्यांचं एक संपर्क कार्यालय या मंदाना गावामध्ये आज त्याचं उद्घाटन करण्यात आलं। अनेक दिवसापासून ही संकल्पना प्रकाश भाऊंनी मला बोलून दाखवली होती की आपल्या या पूर्व भागामध्ये पक्षाचं एक कार्यालय असलं पाहिजे आणि दादा तुम्ही जर परवानगी दिली तर या ठिकाणी मंदाना भाग आणि आसपासच्या या सर्व 4-5 गटांमध्ये हा कनेक्टेड असा मंदाना गाव आहे। तिथं आपल्या पक्षाच्या माध्यमातून लोकांचं काम करता येईल, लोकांच्या अडचणी सोडवता येईल आणि आपल्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता या कार्यालयाचा अतिशय चांगला उपयोग होतो। म्हणून या ठिकाणी त्यांच्या संकल्पना अतिशय चांगली वाटल्याने मी लगेच त्यांना होकार दिला आणि आज या ठिकाणी मंदाना गावामध्ये प्रकाश भाऊराव पवार यांचं संपर्क कार्यालय याचं आज उद्घाटन झालं। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत। या ठिकाणी राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचं सरकार असताना या निवडणुका महायुतीत लढल्या जाव्यात अशा पद्धतीचा एक संकेत राज्यभरातनं आमच्या तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। मात्र प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती ही वेगळी असते। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापला पक्ष वाढवण्याचा प्रत्येक पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला पक्षाच्या प्रमुख नेत्यांना हा अधिकार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला कुठेतरी राजकीय स्थान मिळावं, त्याची कुठेतरी वर्णी लागावी याकरता अतिशय महत्त्वाच्या या निवडणुका असतात आणि अशा निवडणुका लढत असताना आपला कार्यकर्ता सांभाळणं हे प्रत्येक पक्षाचं काम असतं। आपल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय देणं हे प्रत्येक पक्षाचं काम असतं। युती आणि आघाडी करत असताना जर त्या ठिकाणी पक्षाला सन्मानजनक जागा मिळत नसतील आणि त्यामुळे जर कार्यकर्ते नाराज होत असतील तर अशा युत्या आघाड्या होणं अवघड असतं। त्याच्यामुळं येणाऱ्या ह्या नंदुरबार जिल्ह्याच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्या ठिकाणी पक्षाला सन्मानजनक जागा त्या ठिकाणी मिळत असतील आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी सांभाळून पक्ष वाढत असेल तर त्या ठिकाणी आम्ही ह्या महायुतीच्या बाबतीमध्ये विचार करू। अन्यथा त्या ठिकाणी वेगळा विचार देखील केला जाऊ शकतो।